आता पाथ 1 नाही, पाथ 2 आहे. तुम्ही जर अज्युम केल्या, मी जनरलाइज जे डायग्राम काढलो होतो तिथं सेकंड पाथ असं चाललं होतं, A to C, C to B. आता या पाथच्या अलॉंग जर वर्क डन काढायचं असेल तर ते वर्क डन असं मिळते आपल्याला. शेडेड एरिया अंडर द PV कर्व. सेकंड वे, हे पहिली पद्धत झाली, हे दुसरी पद्धत. सेकंड वे टू चेंज the state from A to B is along path 2. Is along path 2. Second path. आता इथं जर तुम्ही विचार केला, सुरूला A पासून C या स्टेटवर जाते आणि C पासून B या फायनल स्टेटला येते. A to C जेव्हा जाते, काय कॉन्स्टंट राहिले ते बघू. C वर व्हॉल्यूम आहे VF आणि प्रेशर आहे PI. म्हणजे A to C जेव्हा प्रोसिजर होते किंवा प्रोसेस होते, तिथं जर तुम्ही विचार केला तर व्हॉल्यूम बदलायली, इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम व्हायली, बट प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. ड्यूरिंग चेंज ऑफ स्टेट, during change of state from A to C, during change of state from A to C, volume change व्हायली, in short increase व्हायली. डिटेल मध्ये जर गेल्या तर इनिशियल टू फायनल increase व्हायली, पण ते increase होते वेळेस प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. volume changes from VI to VF at constant pressure. At constant pressure. नंतर काय व्हायला, जेव्हा C to B प्रोसेस होते तेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर बदलायला. देन म्हणजे नंतर ड्यूरिंग चेंज ऑफ स्टेट, from C to B, pressure changes from PI to PF at constant volume. And state B is obtained. आणि या पाथनं जाऊन सुद्धा फायनल स्टेट काय आपलं, स्टेट Bच आहे. आणि या पाथनं जर गेलो, आता वर्क डन कसं रिप्रेझेंट करतात, एरिया अंडर दिस कर्व किंवा एरिया अंडर द पाथ. वर्क डन
is represented by एक शब्द ऍड करू शकता याच्या अंडर जे एरिया आहे शेडेड शब्द इथं मी लिहिलो नव्हतो शेडेड शब्द ऍड करू शकता वर्क डन इज रिप्रेझेंटेड बाय शेडेड एरिया अंडर द पाथ म्हणू शकता किंवा कर्व म्हणू शकता किंवा पीव्ही डायग्राम म्हणू शकता चला लिहून घ्या हे पाथ 2 आहे आता या दोन पाथला जर ऑब्झर्व केला इथला वर्क डन आणि इथला वर्क डन सेम आहे का डेफिनेटली वर्क डन सेम नाही तिसरा डायग्राम ड्रॉ करण्याच्या आधीच तुम्हाला एक कॉन्क्लुजन मी द्यायलो वर्क डन फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करणार आणि जर फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर जर डिपेंड केला असता तर हे दोन वर्क डन सेम आले असते सेम आहेत का क्लिअरली डायग्राम वरनं कळाले हे एरिया आणि हे एरिया सेम नाही याचा अर्थ वर्क डन सेम नाही स्टेट जरी सेम असले इनिशियल आणि फायनल स्टेट या दोन्ही डायग्राम मध्ये सेम आहेत पण वर्क डन सेम आहे का नाही याचा अर्थ वर्क डन फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करणार अजून कोण्या एका गोष्टीवर डिपेंड करायले पाथवर सुद्धा वर्क डन डिपेंड करायले वर्क डन नॉट ओनली डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम बट इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पाथ along which the system changes हे पाथ आणि हे पाथ वेगळा आहे म्हणून वर्क डन वेगळा आला तिसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा वर्क डन अजून वेगळं आहे तेही आपण बघूच आपण चला लिहून घ्या एवढं इथंच मी थर्ड पाथ सुद्धा ड्रॉ करतो जेणेकरून तिन्ही मधला वर्क डन वेगवेगळा आहे ते तुम्हाला दिसलं पाहिजे तिसरा पाथ असं गेला सेट ए आणि बी सेम आहे सेट ए आणि बी सेम आहेत फक्त पाथ वेगवेगळे आहेत सुरूला असा पाथ होता नंतर असा पाथ आहे तिसऱ्या केसमध्ये पाथ असा आहे ए पासून डी ला येतात डी पासून बी ला जातात इथं जर सुरूला म्हणला इनिशियली वॉल्यूम चेंजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर वॉल्यूम बदलायले ऍट कॉन्स्टंट प्रेशर देन प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट वॉल्यूम प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट वॉल्यूम इथं त्याचा रिव्हर्स इथं ए टू डी जेव्हा प्रोसेस होते या पाथच्या अलॉंग जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर काय सेम आहे काय नाही ते ड्रॉ करू इथं हे इनिशियल वॉल्यूम आहे व्ही आय फायनल वॉल्यूम व्ही एफ इनिशियल प्रेशर फायनल प्रेशर इनिशियल प्रेशर फायनल प्रेशर वर्क डन हे आहे आपला एरिया अंडर द कर्व दिस इज वर्क डन इथे इनिशियली डी पॉइंटच्या जर कॉर्डिनेट जर म्हणल्या व्ही आय सी एफ इनिशियली इथं प्रोसिजर काय व्हायली प्रेशर इज चेंजिंग ऍट कॉन्स्टंट वॉल्यूम कॉन्स्टंट आहे देन डी टू बी जेव्हा होते तेव्हा
प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम बदलायला व्हॉल्यूम चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता तिन्ही डायग्राम्स तुमच्या समोर आहेत. वर्क डन तिन्हीचा सेम आहे का ते बघा. तिन्हीचा वर्क डन वेगवेगळा आहे. म्हणजे क्लिअरली मी सांगलेला कन्सेप्ट तुम्हाला आता कळला असेल. काय सांगितलं मी? वर्क डन फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करणार, कारण तिन्हीचे इनिशियल आणि फायनल स्टेट सेमच आहेत, तर वर्क डन सेम आला पाहिजे ना. तिन्हीचं वर्क डन सेम नाही. याचा अर्थ वर्क डन काय करते? फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करणार. अजून एका गोष्टी